पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची रेकी झाली। सकाळी 9:30 वाजता दोन अज्ञात बाईकस्वारांनी ही रेकी केल्याची माहिती समोर आली। बाईकस्वारांनी संजय राऊत यांच्या घराचे फोटो काढले। पोलीस या प्रकरणी घटनास्थळी दाखल झाले। तातडीने चौकशीला सुरुवात झाली। राऊतांच्या भांडूपमधील घराची रेकी करत असताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। सीसीटीव्हीत एक बाईकवर दोन अज्ञात व्यक्ती येताना दिसतायत। सीसी फुटेज निकाला तो इसमें सही निकला कि वो गाड़ी खड़ी है, शूटिंग कर रहा है। फिर वहाँ से दूसरा गेट पे भी देखा तो वहाँ भी है। तो ये बात हमारे लिए बहुत सीरियस है। दोन्हीही अज्ञात व्यक्ती हे राऊतांच्या घराजवळ थांबतात आणि बंगल्याचे फोटो काढतात। सकाळी 9:14 राऊतांच्या घराचे फोटो काढले आणि त्यानंतर हे रेकीखोर पुन्हा माघारी फिरले। या घटनेनंतर संजय राऊतांच्या घरी जात पोलिसांनी चौकशीही केली। दरम्यान याआधी सुद्धा घराची रेकी झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। सामना ऑफिस दिल्लीच्या घराची रेकी झाल्याची माहिती मिळाल्याचंही संजय राऊतांनी सांगितलंय। संतोष देशमुखांसारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल अशीही शंका राऊतांनी वर्तवली आहे। सामनाची रेकी होते, सामना ऑफिस सामनाची पण होते, माझ्या घराची होते आणि दिल्लीतल्या घराची पण झाल्याचं आता लक्षात आलंय। बघूया काय होतंय। संतोष देशमुखांसारखं काही लोकांना करायचं असेल आणखीन काही प्रकार ते बघू आपण। तर राऊतांच्या घराची रेकी झाली, प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी यावर भास्कर जाधवांनी सभागृहात केली आहे। इथे 5 मोबाईल लावलेले होते, 10 मोबाईल लावून एका विधानसभा सदस्याच्या घराची आणि पार्लमेंट मधले खासदार असलेल्या संजय राऊत यांच्या घराची रेकी केली। शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी। प्रशासन दखल घेईल, रेकी प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल असं यावर उदय सामंतांनी म्हटलंय। सांगितलं असेल विधान भवनामध्ये जे सांगितलेलं आहे ते खरं मानून त्याच्यावर कार्यवाही केली जाते। होम डिपार्टमेंट त्याच्या संदर्भातली दखल घेईल। महाविकास आघाडीच्या काळात संजय राऊतांची सुरक्षा ही Y+ दर्जाची होती। मात्र महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर सुरक्षेत कपात करण्यात आली। आता एक कॉन्स्टेबल त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतो। दरम्यान आमची सुरक्षा व्यवस्था काढली, त्यामुळे हिम्मत असेल तर या अंगावर असं आव्हान सुद्धा संजय राऊतांनी दिलं। हिम्मत असेल तर या अंगावर शिवसेनेवरती हल्ले करणार पाहू। त्यांनी मराठी माणसावर नक्कीच हल्ले केले, सुरू केलेले। ही त्यांची सुरुवात, हा त्यांचा अंत आहे। सुनील राऊत जी असतील किंवा संजय राऊत साहेब असतील, एक आमदार आहेत, एक खासदार आहेत, त्यांच्या घराची रेकी होणं, काही दोन बाईकवर, एक बाईकवर 2 लोक आले होते, मास्क वगैरे घालून होते, ती नंबर प्लेट अजूनही सापडते, ती अजूनही ब्लर दिसते। जी परिस्थिती आपण आपल्या राज्यात पाहत आहोत, कुठेही काही घटना घडू नये म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं, पकडावं त्यांना। राऊत साहेबांच्या संरक्षणात ठराविक वाढ व्हावी, घराचा तिथे बंदोबस्त व्हावा, ही विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली। पक्षप्रमुखांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। पक्षप्रमुख माननीय उद्धवजींनी नागपुरात विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली या संदर्भात आणि आमच्या प्रमुख जे नेते आहेत भास्कर जाधव त्या विधिमंडळातले आणि अनिल परब यांनी दोन्ही सभागृहामध्ये हा विषय आज चर्चेला आणलेला आहे।